आज मी भेंडी फ्राय करून दाखवणार आहे। चांगली स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली कपड्याने छानपैकी। आता मी ही चांगली कापून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीत सर्व भेंडी कापून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीत कापून। चवीनुसार मीठ टाकायचं, मीठ लावून चांगलं घ्यायचं चोळून। हा मसाला मच्छीचा आहे, त्याला धणे, मिरची, हळद असं घालून तो मालवणी मसाला बनवलेला आहे। तो मी 1 चमचा टाकला। अजून हवं तर टाकायचं थोडंसं, तिखट हवं तर कलर मसाला टाकायचा, लाल काश्मीरी मिरची पावडर, तसेच हळद टाकायची। आता हा लेमन ज्यूस आहे, तो लेमन ज्यूस मी थोडासा टाकणार, जास्त नाही टाकणार, कारण जेवढं पाहिजे तेवढंच आंबट। आता हा मी चांगलं चोळून घेणार आहे। चोळून घेऊन असं छानपैकी मुरत ठेवायचा, कारण काय तो मसाला मीठ आणि लिंबूचा रस टाकलेला आहे, तो त्याच्यामध्ये मुरला पाहिजे। हे बघा, ह्याला चोळून झालं। आता ह्याला मी 5-10 मिनटं असं ठेवून देणार आहे। आता तिचं दुसरं हे बनवायचं आहे। तांदळाची पिठाची आता घोळ मी बनवणार आहे। तर आता मी असंच मुरत ठेवलं आहे, ते आता तुम्हाला मी दाखवते तांदळाची घोळ कशी बनवतात ते। हे तांदळाचं पीठ आहे, एवढं बस झालं घोळसाठी। हे बघा, हे तांदळाचा रवा आहे, तो रवा मी थोडा कुरकुरीत देण्यासाठी 2 असे मूठ टाकायचे। हा पाव चमचा मीठ टाकलं चवीनुसार। हा मच्छीला बनवलेला थोडासा मसाला मी टाकला, कारण वरती त्याला तिखटपणा पाहिजे म्हणून। हा लिंबूचा रस थोडासा। आता मी पाहिजे तेवढं पाणी टाकून घोळ बनवते। झालं बघा, हे असं एवढं जाड घोळ पाहिजे तांदळाची, तर ते चिपकणार भेंडीला समजणार। आता मी तेल तापत ठेवते। आता मी कढईमध्ये तेल टाकते। तेल टाकलं की नाही ते मी चेक करते आधी पहिलं। आता तापलं। आता मी हे तांदळाच्या घोळमध्ये चांगलं घोळून घेते, त्याला पीठ चांगलं चिपकलं पाहिजे। आता बघा, असं चिपकलं पाहिजे। हे बघा, आता मी ह्याच्यात एक करून सोडते। हे बघा, असं सोडले। आता ते फ्राय होणार। एके बाजून चांगले शेकल्याशिवाय परतायचं नाही, चांगले भाजायला द्यायचे आणि आता त्याला परतायचं। चांगलं खरपूस भाजले पाहिजे एके बाजून। हे बघा, असे झाले ना, चांगले कुरकुरीत भाजणार आहे। त्याची दुसरी बाजू पण छान खरपूस भाजून घ्यायचं। आता बघा, चांगले खरपूस भाजून आलेले आहे आणि कुरकुरीत पण झाले आहेत छानपैकी। ही भेंडी तळलेली छान लागते। बघा, ह्याचा आवाज येतो बघा, कुरकुरीत झाले ना, छान होती। असे माझ्या मुलांना खूप आवडतात आणि हे डाळीबरोबर भाताबरोबर खूप छान लागतात। जर तोंडाला नसेल तर श्रावण महिन्यात असं करून खायला खूप छान आहे।
आज मी भेंडीची कढी व बटाटा टाकून भेंडीची कढी बनवलेली आहे. बघा किती छान झाली ना कढी. अशी काय मस्त लागते, मच्छीच्या कढीसारखीच लागते. पण श्रावण महिन्यात जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही अशी पद्धतीत कढी बनवू शकता आणि खाऊ शकता भाताबरोबर, चपात्याबरोबर, भाकरीबरोबर. भेंडी कढी आणि भेंडी फ्राय. चला तर मग या तर जेवण करायला. भेंडी मसाला फ्राय. सबस्क्राइब करा, शेअर करा और कमेंट पण करा.